शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. काल आपली ग्रीन गोल्ड 100 ही तूर तयार झालेली आहे. आपण 4 ते 5 दिवसापूर्वी पंचगंगा लक्ष्मी हिच्या उतार्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आज त्याच शेतातील आपली ग्रीन गोल्ड 100 म्हणजेच पूर्वी आपण 2 ते 3 व्हिडिओ अशा प्रकारे बनवले होते, की ग्रीन गोल्ड 100 आणि पंचगंगा लक्ष्मी यामधील काही त्रुटी होत्या, काही समस्या होत्या, काही चांगल्या गोष्टी होत्या. या माध्यमातून आपण 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणले होते. त्याचनुसार त्या व्हिडिओमध्ये बोलल्यानुसार, की आपण या दोन्ही तुऱ्यांची उतारा नेमका किती लागणार आहे, त्या उद्देशाने सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण पंचगंगा लक्ष्मीचा हा व्हिडिओ बनवला होता, की उतारा किती लागली आणि आता 4 ते 5 दिवसानंतर म्हणजेच काल आपली ग्रीन गोल्ड 100 ही सुद्धा तयार झालेली आहे. तर तिचा उतारा किती लागला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओशी जोडून राहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येत राहतील. वेळ वाया न घालवता लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण पंचगंगा लक्ष्मी ही 3 ते 4 दिवसापूर्वी काढली होती. त्यामध्ये आपल्याला 18 कट्टे म्हणजेच त्यावेळेस आपले 17 कट्टे तयार झालेले होते. आणि जो मी त्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, की खालचा जो भाग थोडाफार काढायचा राहिला होता, तो आपण ग्रीन गोल्ड 100 सोबत काढलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कट्ट झालेला आहे. म्हणजे 2 एकरामध्ये 18 कट्टे हा ॲव्हरेज लागलेला आहे. आणि जवळपास 6 क्विंटल 75 किलो हा ॲव्हरेज क्विंटलच्या हिशोबाने आपल्याला एकरी ॲव्हरेज 6 क्विंटल 75 किलो एवढा पंचगंगा लक्ष्मीचा आपल्याला ॲव्हरेज झाला होता. आता यामध्ये एवढं डिटेल सांगण्याचं महत्त्व असं, की बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात, व्हिडिओमध्ये लवकर सांगत जा. पण मित्रांनो कसं आहे, जर संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असतो, की माहिती संपूर्ण क्लिअरपणे तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचली पाहिजे आणि त्यामधील कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहता कामा नये एवढाच फक्त उद्देश असतो. म्हणून थोडासा व्हिडिओ लांब होतो. आता कमी जर व्हिडिओ आपण बनवला किंवा घाईघाईने माहिती सांगितली, थोडीफार माहिती सांगितली, थोडीफार सोडून दिली, तर त्याच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात आणि आपल्याला कमेंटमध्ये प्रश्नांची उत्तरे देत बसावे लागते. त्यासाठी आपण व्हिडिओ नेमका असा बनवण्याचा प्रयत्न करतो, की शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न राहता कामा नये. त्यासाठी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. असतात कमेंट एखाद्याच व्यक्ती करतो. पण आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असल्याप्रमाणे हजारो लोकं व्हिडिओ बघतात. त्यांना आवडतो, लाईक मिळतात. बरेच लोक म्हणजे आपला पंचगंगा लक्ष्मीचा मला वाटतं आता 30,000 पर्यंत 30,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला. त्याचप्रमाणे या व्हिडिओला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देसाल अशी आशा आहे. तर आपली काल ग्रीन गोल्ड 100 ही तूर तयार झाली. त्यामध्ये आपल्याला जवळपास 16 कट्टे आपल्याला ॲव्हरेज हा 2 एकरामध्ये निघालेला आहे. आता त्यामध्ये आपलं शेततळंसुद्धा आहे. तीही एक जागा कमी झाली. परंतु आपण 2 एकर जरी पकडलं, तरी 16 कट्टे म्हणजेच पंचगंगा लक्ष्मीपेक्षा 2 ते 3 कट्टे आपल्याला ग्रीन गोल्ड 100 मध्ये कमी झालेले आहे. पण तूर अतिशय उत्तम आहे. म्हणजे असं नाही की ग्रीन गोल्ड 100 आपल्यासाठी चांगली आहे आणि पंचगंगा खराब आहे किंवा पंचगंगा चांगली आहे, ग्रीन गोल्ड खराब आहे. एक प्रामाणिक माहिती देण्याच्या उद्देशाने तूर मला ग्रीन गोल्ड 100 ही पंचगंगा लक्ष्मीपेक्षा थोडी जाड वाटली. ग्रीन गोल्ड 100 ही थोडी पंचगंगापेक्षा कमीच झाली. पण त्यामध्ये आता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल किंवा बऱ्याच दिवसाचे आपले व्हिडिओ जर पाहत असाल, तर आपण 2-3 वेळ तुरीचे डिफरन्सेसमध्ये व्हिडिओ बनवले होते, की समस्या कोणत्या आहेत आणि लागवडीच्या पद्धतीबद्दल. तर आपली लागवडीची पद्धतही थोडी वेगळी होती. हा त्याचाही फरक असू शकतो. पण एक जेमतेम दोन्ही तुरा आपल्याला एक सारख्या प्रमाणात ॲव्हरेज लागलेला आहे. आता ॲव्हरेज आपल्याला कमी लागला कारण मागच्या वर्षी आपण ग्रीन गोल्ड 100 ही बेडवर टोकन पद्धतीने पेरली होती, जशी की यावर्षी पंचगंगा पेरली होती. आपण पंचगंगा फक्त बेडवर लावली नाही, सवान जमिनीवर लावली
आणि टोकन पद्धतीने लावली. ती मागच्या वर्षी आपण ग्रीन गोल्ड 100 बेडवर लावली होती आणि टोकन पद्धतीने लावली होती. तर मागच्या वर्षी आपल्याला जवळपास ग्रीन गोल्ड 100चा 10चा ॲव्हरेज बसला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही तुरीमधील जो डिफरन्स आहे किंवा जो उतार आहे तो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या. म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.